थेट दृश्य आपण बघू शकतोय। चारकोप मधली राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे शाखा भेटीसाठी आल्याचं दिसतंय आणि मोठ्या संख्येने मनसैनिक असतील किंवा शिवसेना युबीटीचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। यावेळेला युती झालेली आहे ठाकरे बंधूंची मनपा निवडणुकीसाठी आणि त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतोय आणि अशातच आता ठाकरे हे प्रचार करताना दिसतात। मात्र त्यांचा प्रचार करण्याचा जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी दिसून येते, कारण ते शाखा भेटी घेताना दिसतात, कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना दिसून येत आहेत। त्यामुळे याचा कसा परिणाम दिसून येणार, या पालिकेमध्ये किती फायदा ठाकरे बंधूंना होणार, त्यांच्या पक्षांना उमेदवारांना होणार, ते बघावं लागेल। हेलो, कृपया पुढे मंचावर येऊन काही विनंती आहे। पुढे मंचावर येऊ नका। ठाकरे काही बोलतात का ते बघावं लागेल। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। कांदिवलीच्या चारकोप मधली ही थेट दृश्य आपण बघतो। कार्यकर्त्यांसोबतच या ठिकाणी सामान्य लोकांची गर्दी आपल्याला दिसतेय। तसं बघितलं तर ही सभा नाहीये, मात्र तरी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते, कारण राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या उपनगरातील शाखांना भेटी ते देताना दिसत आहेत। भाषण करायला आलो नाही, उत्साह पाहायला आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर सर्व जागा दणदणीत निवडून आल्या पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले। 11 तारखेला संयुक्त सभा आहे, तिथं मोठ्या संख्येनं या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। तर बाकी तोफ शिवाजी पाकवर उडवू असंही राज ठाकरे म्हणतायत। शिवाजी पाकवर संयुक्त सभा होणार आहे ठाकरे बंधूंची आणि त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर काही दिवसांपूर्वीच युतीची घोषणा झाली आहे ठाकरे बंधूंच्या आणि आता शाखा भेटी देण्यावर भर दिल्याचं दिसून येतं। दरम्यान या शाखा भेटीमध्ये माईक राज ठाकरेंकडे दिलेला आहे, ते काही बोलतात का, काही कानमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देतात का, ते बघावं लागेल। तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो। 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे। सभेला आपण सर्वजण या म्हणजे याच आणि 16 तारखेला सर्वजण गुलाल उधळत तर राज ठाकरेंनी शाखा भेट घेतली चारकोप मध्ये आणि त्यानंतर 11 तारखेला संयुक्त सभा होतीये, त्यासाठी सर्वांनी या असं म्हटलेलं आहे। तर 16 तारखेला गुलाल उधळत या असंही ते म्हणाले। यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।